आई हा शब्द जरी ऐकला तरी मन भरून येतं. पण काही लोकांच्या आयुष्यात एक वेदना असते. आई नसणं ही आयुष्यातली अशी पोकळी असते जी कोणाच्याही प्रेमाने पूर्ण भरत नाही. आईची जागा, तिचा आवाज आणि तिची माया ही उणीव आयुष्यभर मनात राहते. आई आता आपल्यात नाही. आणि मग अधिक मास आला की मनात प्रश्न उभा राहतो. आई नसल्यास ओटी कोणाची भरावी? ओटी भरली नाही तर चालेल का? शास्त्र काय सांगतं? आईच्या आठवणीने काय करावं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अधिक मासाचं महत्त्व, ओटी भरण्याची परंपरा कशी सुरू झाली, आई नसल्यास कोणाची ओटी भरावी, विधवा स्त्रीची ओटी भरता येते का, कोणत्या वस्तू द्याव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात, आणि सर्वात महत्त्वाचं, भावना मोठी की परंपरा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया, अधिक मास म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांगानुसार चंद्रमास आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, दान, पूजा, व्रत, सेवा यांना विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की या महिन्यात केलेलं पुण्य अनेक पटीने वाढतं. म्हणूनच लोक या काळात दान करतात, गरिबांना मदत करतात, आई वडिलांचा आशीर्वाद घेतात आणि स्त्रियांची ओटी भरतात. आता प्रश्न येतो, ओटी भरण्याची परंपरा का आहे? पूर्वीच्या काळात स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं जायचं. ओटी म्हणजे आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत. जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीची ओटी भरते, तेव्हा ती जणू असं म्हणते, तुझं सौभाग्य, तुझा आनंद आणि तुझे आशीर्वाद माझ्या आयुष्यातही येऊ दे. ओटीमध्ये सहसा दिलं जातं हळद कुंकू, नारळ, फळं, साडी, दक्षिणा, धान्य. हे फक्त वस्तू नसतात, तर प्रेम आणि सन्मानाचं प्रतीक असतात. आईची ओटी भरण्यामागे खूप सुंदर भावना आहे. कारण आई म्हणजे त्याग, प्रेम, आशीर्वाद आणि देवाचं रूप. आईने आपल्या मुलासाठी आयुष्यभर खूप काही केलं असतं. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांचं आयुष्य घडवलं असतं. म्हणून अधिक मासात तिचा सन्मान म्हणून तिची ओटी भरली जाते. पण ज्यांची आई नसते, त्यांच्या मनात वेदना येणं स्वाभाविक आहे. आता ओटी कोणाची भरायची? आपल्याला पुण्य मिळेल का? आई नसल्यामुळे आपण अपूर्ण आहोत का? तर उत्तर आहे नाही. शास्त्र सांगतं, भावना सर्वात मोठी. जर आई नसली तर तुम्ही या स्त्रियांची ओटी भरू शकता. आजी आजी म्हणजे दुसरी आईच असते. तिचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. मावशी मावशी आईसारखंच प्रेम देते. काकू घरातील मोठ्या स्त्रीचा आदर म्हणून तिची ओटी भरू शकता. मोठी बहीण अनेक वेळा आईची जागा घेते. सासू लग्न झालेल्या महिलांसाठी सासूची ओटी भरणंही शुभ मानलं जातं. गुरुपत्नी धार्मिक परंपरेनुसार गुरुपत्नीला आईसमान मानलं जातं. वृद्ध किंवा गरजू महिला जर कोणीच नसेल तर एखाद्या गरीब, वृद्ध किंवा गरजू महिलेला साडी, अन्न किंवा वस्तू दान करा. हे खूप पुण्याचं काम मानलं जातं. हा प्रश्न खूप लोक विचारतात, विधवा स्त्रीची ओटी भरता येते का? काही लोक चुकीच्या समजुती पसरवतात. पण खरं काय? स्त्रीचं पती असणं किंवा नसणं हा तिचा दोष नाही. शास्त्रात कुठेही असं स्पष्ट लिहिलेलं नाही की विधवा स्त्रीचा अपमान करावा. उलट एखाद्या दुःखी व्यक्तीचा सन्मान करणं हे मोठं पुण्य मानलं जातं. म्हणून जर तुमच्या मनात प्रेम आणि आदर असेल तर तुम्ही विधवा आई, आजी किंवा वृद्ध स्त्रीलाही सन्मानाने भेटवस्तू देऊ शकता.
कारण देव भावना बघतो, लोक काय म्हणतात ते नाही. आता जाणून घेऊया योग्य पद्धत. सर्वप्रथम देवाची पूजा करा. श्री विष्णूंचं नामस्मरण करा. नंतर स्त्रीला आदराने बसवा. ओटीमध्ये या वस्तू ठेवू शकता: हळद, कुंकू, नारळ, फळ, साडी किंवा कपडे, मिठाई, दक्षिणा. नंतर तिचे आशीर्वाद घ्या आणि शक्य असेल तर हा मंत्र म्हणा: नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र अधिक मासात खूप शुभ मानला जातो. अधिक मासात ओटी भरण्यासाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते. विशेषतः सूर्योदयानंतर ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा काळ शुभ मानला जातो. शक्य असेल तर गुरुवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा किंवा श्री विष्णू पूजेसाठी खास दिवस निवडा. लक्षात ठेवा, मुहूर्तापेक्षा भावना आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची मानली जाते. अधिक मासात काही ठिकाणी आईला 33 अनारसे देण्याची परंपरा आहे. यामागे भावना अशी मानली जाते की आईने आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले, म्हणून तिचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोड पदार्थ अर्पण केले जातात. जर आई नसली तर तुम्ही हे 33 अनारसे आजीला, एखाद्या वृद्ध महिलेला किंवा गरजू आयुष्मान स्त्रीला देऊ शकता. कारण शास्त्रानुसार दान आणि सन्मानामागची भावना सर्वात मोठी मानली जाते. अधिक मासात आईला किंवा आयुष्मान स्त्रीला 33 रुपये देण्याची देखील काही ठिकाणी सुंदर परंपरा आहे. या 33 रुपयांमागे भावना अशी असते की कृतज्ञता, आदर आणि शुभ आशीर्वाद व्यक्त करणे. जर आई नसली तर तुम्ही हे 33 रुपये आजीला, एखाद्या वृद्ध महिलेला, गरजू आयुष्मान स्त्रीला किंवा मंदिरात दान म्हणून देऊ शकता. कारण देव रक्कम नाही तर मनातील प्रेम आणि भावना बघतो. दिखावा करू नका. मनातून आदर नसताना फक्त परंपरा म्हणून करू नका. कोणाची तुलना करू नका. गरीब किंवा विधवा स्त्रीचा अपमान करू नका. सोशल मीडियासाठीच पूजा करू नका. लक्षात ठेवा, देवाला भावना महत्त्वाची असते. एका मुलाची आई लहानपणीच गेली होती. अधिक मास आला की तो खूप दुःखी व्हायचा. कारण सगळेजण आईची ओटी भरायचे. एक दिवस तो मंदिरात बसला होता. तेव्हा एका वृद्ध आजीने विचारलं, बाळा, एवढा दुःखी का? तो म्हणाला, माझी आई नाही, मी कोणाची ओटी भरू? आजी हसली आणि म्हणाली, जगात प्रत्येक आईमध्ये देव असतो. तू एखाद्या गरजू आईला साडी दे. तिच्या चेहऱ्यावरच तुला तुझ्या आईचं दर्शन होईल. त्या दिवसापासून तो दरवर्षी वृद्ध महिलांना मदत करू लागला. काही लोक विचारतात, आई नाही, मग तिच्यासाठी काय करू? तर अधिक मासात तुम्ही हे करू शकता. आईच्या नावाने अन्नदान करा. गरीब महिलेला साडी द्या. वृद्धाश्रमात फळं वाटा. विष्णू मंदिरात तुपाचा दिवा लावा. गाईला चारा द्या. लहान मुलांना मिठाई वाटा. असं म्हणतात, आईच्या नावाने केलेलं दान खूप पुण्य देतं. आजकाल अनेक लोक सोशल मीडियावर मोठमोठे पोस्ट टाकतात, पण घरात आईशी नीट बोलत नाहीत. आई फोन करते तर दुर्लक्ष करतात. तिच्या भावना समजून घेत नाहीत. तिच्यासोबत वेळ घालत नाहीत. लक्षात ठेवा, आईची ओटी वर्षातून एकदा भरण्यापेक्षा तिला रोज आदर देणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या धर्मात म्हटलं आहे, मातृ देवो भव, म्हणजे आईला देवासमान माना. कारण आई आपल्याला जन्म देते, संस्कार देते, संकटात साथ देते, स्वतः दुःखी राहूनही मुलांना आनंद देते. म्हणूनच अधिक मासात आईचा सन्मान करणं खूप शुभ मानलं जातं. मित्रांनो, अधिक मास म्हणजे फक्त पूजा नाही, तर प्रेम, सेवा आणि कृतज्ञता शिकवणारा महिना आहे. आई असो किंवा तिच्या आठवणी, तिचा आदर कधी कमी होऊ देऊ नका. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आई म्हणजे देव.
सबस्क्राईब करायला विसरू नका.